तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जामोद तालुकाही शोकसागरात बुडाला। गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी दादांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्या दिवशी जळगावकरांनी व्यापार पेठ दुपारी 1 वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळेस स्थानिक व्यापाऱ्याने सुद्धा बंद मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आणि आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली। जळगाव शहरातील दुर्गा चौक परिसरात अजितदादा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीचे नेते विधानसभा अध्यक्ष रंगराव देशमुख, काँग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते दत्ता पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ, काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील, डॉक्टर संदीप वाकेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला, शिवसेना उबाटा जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विधानसभा अध्यक्ष विश्वासराव पाटील, भीमराव पाटील, जळगाव नगराध्यक्ष गणेश दांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडूभाऊ पाटील, प्रमोद सपकाळ, शिवसेना शहराध्यक्ष संजय भुजबळ, काँग्रेस शहराध्यक्ष अमर पाचपोर, भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सय्यद तजीर, नगरसेविका लताताई तायडे तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव।